नमस्कार मंडळी, मी श्रेया सावंत फील द कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर आज मी आले आहे सोनुर्लीच्या जत्रेला। ही सिंधुदुर्गातली एक मोठी जत्रा मानली जाते आणि या जत्रेला लोटांगणची जत्रा असेही म्हटले जाते। आता ही लोटांगणची जत्रा असं का म्हणतात ते हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। चला तर मग व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जाणून घ्या लोटांगणची जत्रा म्हणजे नक्की काय आहे। तर सोनुर्लीच्या जत्रेला आम्ही आता आलो आहोत आणि गाडी पार्किंग 1 किलोमीटर आधी लावले आहे। तसं आम्ही लवकरच आल्यामुळे आम्हाला गाडी पार्क करायला व्यवस्थित मिळालं आहे। मग आता आम्ही चालत 1 किलोमीटर वर दिसतं आहे देऊळ आहे, तर आता चालत चाललो आहे। जसं भराडी देवीच्या दर्शनाला जातो तेव्हा कार पार्किंग अलीकडे असतं आणि मग आपल्याला पुढे चालत जावं लागतं, तसंच काहीतरी आहे। आता आम्ही जत्रेत पोहोचलो आहे। जत्रा जस्ट सुरू झाली। संध्याकाळी 7च्या दरम्यान आम्ही पोहोचल्यामुळे जत्रा हळूहळू भरतच होती। या सोनुर्लीच्या जत्रेला जायचा माझा हा फर्स्ट टाइमचाच एक्सपिरियन्स होता। थंडीचे दिवस असूनही थंडी पडली नव्हती आणि समोरच आम्हाला गोळ्यावाल्याचे दुकान दिसलं आणि गोळा दिसल्यानंतर मोह तर आवरतच नाही। एक मिक्स आणि एक काला कट्टा। आम्ही गोळा खाईपर्यंत आई गेली पर्सच्या दुकानात। तर कालपासून पाऊस पडतोय पण आज पाऊस नाही आहे, बरं। आणि आता जत्रा हळूहळू भरते। आम्हाला इथे फोंडा गोवामधनं एक स्टॉल भेटला, तिथे जर्सींवर लोगो प्रिंट करून वगैरे देत आहेत। तर आता आम्ही एक फील द कोकणचं एक जर्सीचं टी शर्ट त्यांच्याकडे एक सॅम्पल म्हणून प्रिंट करून घेतलं आहे। आणि असे बरेच सारे इनोव्हेटिव्ह स्टॉल आले आहेत। गोवा जवळ असल्यामुळे तिकडनं जास्त दुकानं पण आलेत, त्यामुळे नवीन नवीन काय काय बघायला मिळते। तर आता आम्ही देवळाच्या मेन एंट्रन्सवर पोहोचतोय आणि समोर दिसतंय कळसावर मस्तपैकी लाइटिंग लावली आहे आणि हळूहळू गर्दी होते ती रात्री 10-10:30ला ना लोटांगण चालू होतं। लोटांगण म्हणजे जे लोटांगण करणारे जे असतात, ज्यांचा नवस असतो, ते कालपासून आता पाणी वगैरे न पिता उपाशी राहतात पूर्ण दिवस आणि त्यानंतर रात्री 10-10:30ला लोटांगण करतात। तर लोटांगण घालायला खूप गर्दी असते। ओटी घेऊन आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये उभे राहिलो। आता मी दर्शनासाठी लाईनमध्ये उभे आहोत आणि देवीचे जे रूप आहे ते आता म्हणजे या दिवशी खूप बघण्यासारखं असतं। सोन्या चांदीपासून पूर्ण
नटवलेलं असतं त्याला आणि ते रूप खूप बघण्यासारखं असतं. तर या ठिकाणी गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र सगळ्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे आलेले आहेत आणि हळूहळू गर्दी वाढत पण चालली आहे. लोटांगणासाठी सुद्धा सगळेजण आहेत, रेडी आहेत. मग अशा मी बघितलं तर या ठिकाणी स्त्री लोटांगणसुद्धा असतं आणि पुरुषांचं सुद्धा लोटांगण असतं. वाजता आता आमचं दर्शन झालं आहे. आम्ही मगाशी 7:45ला लाईनमध्ये उभे होतो आणि आत्ता गर्दी होत आहे कारण आता लोटांगणाला सुरुवात होणार आहे. लोटांगण घालणारे जे आहेत ते सुद्धा तयारीत आहेत, उपाशी पोटी आहेत. एक पूर्ण दिवस ते पाणी पण पित नाही आणि आता लोटांगणला सुरू आहे. ते सर्व जी इथे माझ्या पाठीमागे लोक बसले आहेत ना ती सगळी लोटांगण बघण्यासाठी थांबली आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतमध्ये दर्शन घेताना व्हिडिओ करायला जमलं नाही कारण गर्दी खूप होती. आता मी तुम्हाला प्रोजेक्टरवर दाखवेन. हे बघा, लोटांगण सुरू व्हायला वेळ असल्यामुळे आम्ही आता जत्रेत फिरायला निघालो. मंदिराच्या बाहेर पुरुष लोटांगणासाठी तयार होऊन बसले होते तर मंदिराच्या आतमध्ये स्त्रियांसाठी बसण्याची सोय करण्यात आली होती. लोटांगणाची किमया त्याचबरोबर सर्वांना विनंती आहे की शांततेत आणि रांगेत उभं राहायचं आहे. पालखी या ठिकाणी आल्यावर समोर कोणी गर्दी करायची नाही अशी नम्र विनंती आहे. सर्वांनी शांततेत उभं राहून देवीचं दर्शन घ्यायचं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं या ठिकाणी पाहतोय की साधारण 11-11:30च्या दरम्यान पालखीचे आगमन झाले. पालखी आल्यानंतर लोटांगणाला सुरुवात होते. आता ही लोटांगणाची जत्रा नक्की आहे तरी काय तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते. सोनुर्ली सावंतवाडी तालुक्यातील एक गाव. कोकणची दक्षिण काशी म्हणून सोनुर्ली माऊली देवस्थान प्रसिद्ध आहे. या जत्रेला लोटांगणाची जत्रा म्हणूनच प्रसिद्ध आहे. श्रीदेवी माऊली समोर नतमस्तक होताना तिने केलेल्या कृपादृष्टीचे आभार कसे आणि किती व्यक्त करावे असा भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असतो. मातेसमोर शिरसाष्टांग दंडवत घातल्यानंतर त्या अवस्थेत परिक्रमा पूर्ण करणे हे माऊलीच्या जत्रेत श्रद्धेचे प्रतीक समजले जाते. उपवास करून उत्सवाच्या रात्री परिक्रमा पूर्ण केली आणि माऊलीचे तीर्थ अंगावर झेलले की भक्त धन्य होते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्यातून भक्तगण देवीच्या दर्शनास येतात. कार्तिक कृष्ण प्रतिपदा हा यात्रेचा दिवस. उत्सवाची सुरुवात कार्तिक पौर्णिमेपासून होते. पौर्णिमेच्या दिवशी मूळ घरातील उत्सव मूर्ती सर्व लवाजम्यासह सवाद्य मंदिरात प्रवेश करते. तेथे देवीला चुरमुऱ्याचा नैवेद्य दाखवून ग्रंथ वाचन केले जाते. ते ग्रंथ वाचन त्रिपुराराही पौर्णिमा ते जत्रेच्या उत्सवापर्यंत नियमितपणे केले जाते. मुख्य जत्रोत्सवाच्या दिवशी दिवसभर मंदिरात दर्शन व नवस बोलणे, नवस पेडणे आदी कार्यक्रम सुरू असतात. माऊलीची ओटी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होते. लोटांगणापूर्वी काही वेळ दर्शन व नवस पेडण्याचा कार्यक्रम बंद केला जातो. पुरुष जमिनीवर झोपून लोटांगण घालत मंदिराची परिक्रमा पूर्ण करतात तर महिला भाविक उभ्या उभ्या प्रदक्षिणा करून लोटांगण पूर्ण करतात. मंदिराच्या सभामंडपाच्या पायरीपासून सुरू झालेले लोटांगण
मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करत त्याच पायरीपर्यंत येत पूर्ण केले जाते। त्यानंतर पुन्हा अंघोळ करून मंदिराच्या पायरीवर श्रीफळ वाढवले जाते। साष्टांग नमस्कार करण्याची पद्धत ठराविक आहे। देवासमोर पालथे पडून पोटाला जमिनीवर टेकवावे, दोन्ही हातांना डोक्यावर नेऊन दंडवत करावा। त्यामुळे भक्ताच्या शरीराची कपाळ, छाती, हात, पाय, गुडघे अशी 8 अंगे जमिनीशी जोडली जात असतात। शरीराला ताण पडत असतो आणि मनी शांततेची अनुभूती घेता येते। कोकणातील असे नवस करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचे व्हिडिओ आमच्या या फील द कोकण यूट्यूब चॅनलवर तुम्हाला जरूर पाहायला मिळतील। तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।